नमस्कार. आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आजचा भाग विशेष आहे. समर्थ रामदास स्वामी यांच्या आयुष्यामध्ये विलक्षण असे काही योग आले. ते असे की चैत्र शुद्ध नवमीला अर्थात राम नवमीला त्यांचा जन्म झाला. आपल्या आराध्य दैवताचा जन्मदिवस, तोच भक्ताचाही जन्मदिवस, असा हा विलक्षण योग. जन्माची तिथी नवमी आणि समर्थ वयाच्या 73व्या वर्षी सज्जनगडावर समाधिस्थ झाले तेव्हा तिथी होती माघ वद्य नवमी. म्हणजे नवमी या तिथीचं त्यांच्या आयुष्यातलं स्थान लक्षात घ्यायला हवं. आता याच तिथीला आपण दास नवमी असं म्हणतो. समर्थांचे पुण्य स्मरण करण्याचा हा दिवस. आणि त्यांचं स्मरण कसं करावं तर स्वतः समर्थांनीच सांगितलंय, माझी काया आणि वाणी गेली म्हणता अंतःकरणी. म्हणजे माझा देह नाहीसा झाला असे जरी तुम्हाला वाटत असले तरी परी मी आहे जगत जीवनी निरंतर, पण मी नित्य तुमच्यामध्येच आहे. कोणत्या रूपात तर आत्माराम दासबोध, माझे स्वरूप स्वतः सिद्ध असताना न करावा हो खेद भक्तजनी. म्हणजे आत्माराम, दासबोध, मनाचे श्लोक यासारखी माझी ग्रंथसंपदा तुमच्याजवळ आहे. हे अक्षरात असलेले माझे अक्षय रूप आहे आणि म्हणून मी नाही असा विचारच करू नका. खरोखरच समर्थांची वचनं आजही आपल्याला मार्गदर्शक आहेत, आपल्या ओठी रुळलेली आहेत. मनाचे श्लोक पाठ करणं हा तर आपल्या शालेय जीवनातला एक महत्त्वाचा भाग आहे. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. किंवा मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे. स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकासी रेणी वावे. आपल्याला कोणी काही टोचून बोललं तर लगेच उलट उत्तर देऊ नये, एवढं तरी त्या वयात नक्की कळत होतं. निबंधांमध्ये हा श्लोक हमखास उपयोगी पडायचा. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जनानी ववावे. पण निबंधाच्या मार्कांबरोबर आपण आयुष्यात कीर्ती मिळवण्यासाठी काय करावं असा विचार मनात नकळत डोकावून जायचा. समर्थांच्या साहित्याचं वैशिष्ट्य हे की ते तुम्हाला काहीतरी करायला प्रवृत्त करतं. अशा वेळी प्रश्न येतो की ते स्वतः कसे घडले असतील. त्यावेळी म्हणजे मगाशी जसं नवमी या तिथीचा योग आपण पाहिला तसा आणखी एक योग लक्षात येतो. त्यांच्या चरित्रात 12 या संस्थेचं महत्त्व बघा. 12व्या वर्षी त्यांचा विवाह होणार होता, जेव्हा त्यांनी ऐन मांडवातून पलायन केलं. ही कथा आपण सगळ्यांनी ऐकलेली असते. पण आजच्या तरुणांनी लक्षात घेण्याजोगा भाग हा की बोहल्यावरून पळून जाऊन त्यांनी केलं काय. तर जीवन कार्यासाठी आत्मउन्नती करण्याकरता 12 वर्ष पुरश्चरण करण्याचा निश्चय त्यांनी केला. त्यासाठी तपोवनाजवळील टाकळी गावाजवळील गोदावरी नंदिनी नद्यांच्या संगमात कमरेभर पाण्यात उभं राहून सूर्योदयापासून मध्यान्हीपर्यंत पुरश्चरण करत असत. आपल्याला माहितीच आहे की सूर्यनमस्कार 12 असतात. टाकळीला तपश्चर्या करत असताना ते रोज 1200 सूर्यनमस्कार घालत असत. अशा 12 वर्षाच्या तीव्र तपश्चर्येनंतर त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. म्हणजे तेव्हा ते 24 वर्षांचे होते आणि पुढे ते 12 वर्ष भारत भ्रमण करत फिरले. म्हणजे ते महाराष्ट्रात परतले तेव्हा 36 वर्षांचे होते. पण पहा, 12 ही संख्या त्यांच्या चरित्रात किती महत्त्वाची आहे. 12 वर्ष म्हणजे एक तप, आणि हे जे 3 तपांचं संचित समर्थांजवळ होतं ते त्यांनी आपल्या साहित्यातून मांडलं आणि आपल्या कार्यालाही आकार दिला. समर्थ रामदास हे अशा कठोर परिश्रमातून घडले आहेत. स्वयं अध्ययनावर त्यांनी भर दिलेला दिसतो. म्हणून त्यांचा उपदेश अतिशय म्हणजे आपण म्हणतो ना प्रॅक्टिकल आहे. अध्यात्म क्षेत्रात सगळ्याच संतांनी आपल्याला जगात कसं वागावं हे सांगितलं, पण समर्थांनी शरीर संपदा मिळवण्यावर भर दिला. युवकांना संघटित केलं, त्यावेळच्या समाजाची परिस्थिती कशी होती याचं वर्णन केलं. समाजाने सावध आणि कृतिशील असावं यावर भर दिला. त्यांचा हा उपदेश कोणत्याही काळाला लागू पडणार आहे. आणि म्हणूनच आज दास नवमीच्या निमित्ताने त्यांनी मुलांना केलेला हा उपदेश पाहूया. तुमच्यापैकी अनेकांना तो पाठही असेल, पण आपल्या नव्या पिढीसाठी आपण जरा पुन्हा नव्याने उजळणी करूया.
दास नवमी साजरी करताना आपण हा एक उपक्रम करून तर बघूया. बरे सत्य बोला, यथा तथ्य चाला, बहुमानिती लोक येणे तुम्हाला. धरा बुद्धी पोटी विवेके मुले हो, बरा गुण तो अंतरा माझी राहो. म्हणजे नेहमी खरं बोलावं आणि आचरणही चांगलं असावं, तर जगात लोक तुम्हाला मान देतील. विवेक म्हणजे काय चांगलं काय वाईट याचा विचार सतत करायला हवा. समर्थ जे सांगतात ना, ती म्हणजे एक अशी असाइनमेंट असते बघा. दिसा माझी काही तरी रे लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. रोज आपण काहीतरी छोट्या प्रमाणात का होईना केलं पाहिजे. इथे ते रोज करणं हे महत्वाचं आहे, म्हणजे सातत्य. रोज थोडं थोडं काहीतरी लिहावं, मग एकत्र वाचताना लक्षात येतं की अरे आपण तर खूप काही लिहू शकलो आहोत. एखादी नवी भाषा शिकायची असेल तर रोज 5 शब्द शिकावे. गणित अवघड वाटत असेल तर रोज 5 गणितं सोडवावी. सायन्समध्ये म्हणजे विज्ञानामध्ये 4 फॉर्म्युले रोज पाठ करावे. महिन्याभरात आपल्याला स्वतःत पडलेला फरक नक्की जाणवतो. अशा छोट्या छोट्या किती प्रॅक्टिकल गोष्टी सांगितल्यात बघा. वये श्रेष्ठ रे दास्य त्यांचे करावे, म्हणजे आपल्यापेक्षा जे वयाने मोठे त्यांची सेवा करावी. वये श्रेष्ठ रे दास्य त्यांचे करावे, बरे बोलणे सत्य जीवी धरावे, म्हणजे त्यांचे अनुभवाचे बोल लक्षपूर्वक ऐकावे. बहु खेळ खोटा सदालस्य खोटा, खूप वेळ खेळण्यात म्हणजे आजच्या भाषेत टाइमपास करण्यात घालवणं योग्य नाही. आणि सतत आळशीपणा तर नकोच. बहु खेळ खोटा सदालस्य खोटा, समस्तांसी भांडेल तोची करंटा. भला रे भला बोलती ते करावे, बहुता जनांचे मुखे येश घ्यावे. परी शेवटी सर्व सोडून द्यावे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. म्हणजे लोकांनी कौतुक करावं असं वागावं, पण त्या कौतुकात अडकून पडू नये. कौतुक वेगळं, कीर्ती वेगळी. कौतुक हे तात्पुरतं असतं आणि कीर्ती मात्र आपल्या नंतरही टिकून राहते. आता किंवा हे काही डूज अँड डोंट्स, म्हणजे काय करावं आणि काय नाही. वाट पुसल्याविण जाऊ नये, फळ ओळखल्याविण खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. म्हणजे एखाद्या अनोळखी ठिकाणी जाण्यापूर्वी सगळी चौकशी करून मगच जावं, म्हणजे गैरसोय होत नाही. वाट चुकलो अशीही भीती नाही. ज्या फळाची माहिती नाही ते खाऊ नये, कारण कदाचित ते विषारी असू शकतं, त्याने त्रास होऊ शकतो. आणि बेवारस वस्तूला हात लावू नये, हे तर आपण मुलांना सांगतच असतो नाही का. वक्त्यास खंडू नये, ऐक्यतेसी फोडू नये, विद्याभ्यास सोडू नये काही केल्या. म्हणजे बोलणाऱ्या माणसाला तोडू नये, त्याची बोलण्याची लिंक तुटते. हे अगदी बेसिक मॅनर्स आपल्याकडे हवेतच, हो की नाही. आणि अभ्यास करणं सोडू नये. इतर गोष्टी डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी असणारच. आता आज आपण बघितलं तर सोशल मीडिया, फेसबुक, इंस्टाग्राम, रील्स बनवण्याचा मोह आहेच. तेव्हा त्या काळामध्ये तमाशा असेल, मित्रमंडळींबरोबर भटकंती करणं असेल, मोह वेगवेगळ्या स्वरूपात असतातच. पण ते बाजूला ठेवून आपल्या अभ्यासाकडे लक्ष देणं महत्त्वाचं. किंवा स्टेज फ्राईट नसावे हे सांगताना ते म्हणतात, सभा देखून गळो नये, समय उत्तर टळो नये, धिक्कारता चळो नये, धारिष्ट्य आपुले. म्हणजे लोक दिसले म्हणून घाबरून जाऊ नये. अचानक कोणी प्रश्न विचारला तरी त्याचं शांतपणे उत्तर द्यावं. आणि आपलं म्हणणं समोरच्याने नाकारलं तरी सुद्धा आपण आपल्या मतावर ठाम राहावं, धीर सोडू नये. हे सगळे विचारधन किती मोलाचे आहेत. चांगला माणूस घडवण्याचे हे फॉर्म्युलेच आहेत नाही का. आणि म्हणून आज दास नवमीच्या निमित्ताने याची उजळणी करावीशी वाटली. हा भाग तुम्हाला कसा वाटला? आपल्या तरुण मुलांना हा भाग नक्की दाखवा. आणि शिवाय आपण सज्जनगडला भेट देऊन एक भाग केला होता, तो तुम्ही पाहिलायत का? पाहिला नसेल तर तोही नक्की बघा. आणि आजचा भाग कसा वाटला आणि तो भाग कसा वाटला हे दोन्ही प्रतिक्रियेमध्ये सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये, पण तत्पूर्वी मधुरा वेलणकर साटम ही आपली वाहिनी, तिला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. म्हणजे काय तर पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.